राहुल, गुड मॉर्निंग. आवाज येतोय? Hi sir, good morning. Yes. Good morning, sir. मॉर्निंग. ओके, कालच्या याच्यामध्ये काही डाऊट, काही डिफिकल्टी? No, sir. गिटहबला अकाउंट काढले सगळ्यांनी? हो सर. हं? हो. तर माझं ऑलरेडी होतं त्याच्यामुळे काही नवीन काही काढलेलं नाही. मी स्क्रीन शेअर करतोय. विजिबल झाले की सांगा मला. विजिबल आहे? Yes. काल आपण बघितलं जस्ट yesterday we have seen couple of things की आपल्या लोकलवरच एखादा आपल्याकडे एक रिपॉझिटरी असेल किंवा गिटचा प्रोजेक्ट असेल तर तो आपल्याला गिटहबवर कसा पुश करायचा, राईट? सो ती प्रोसेस आपण बघितली तर डिफरंट डिफरंट एरियाज आपण बघितले त्याच्यामध्ये. जसं की इनिशियली आपला जो कोड असतो, सो वर्क फ्लो कसा वर्कआउट होतो GitHub मध्ये. सो इनिशियली जो कोड असतो आपला तो कुठं असतो? तर वर्किंग एरियामध्ये. म्हणजे ज्यावेळेस आपण काय करायला लागलो, काम करतोय, हा, तर वर्किंग एरियामधून आपण कशामध्ये गिट ऍड कमांडनं ज्यावेळेस आपण गिट स्टेटस कमांडनं चेक केलं, गिट स्टेटस कमांडनं आपल्याला काय दिसलं की अनट्रॅक्ड फाईल्स होते, त्या रेड कलर मध्ये दाखवत होतं ज्या काही फाईल्स आपण क्रिएट केलेल्या होत्या त्या. त्यानंतर वर्किंग एरियामधून आपण तो कोड कशामध्ये टाकतो? स्टेजिंग एरियामध्ये. मग ऍड कमांड ज्यावेळेस आपण युज करतो गिट ऍड आणि फाईल नेम, त्यावेळेस तो वर्किंग एरिया मधला कोड कशामध्ये गेला? स्टेजिंग एरियामध्ये. स्टेजिंग एरियामध्ये परत आपण स्टेटस चेक केलं तर तो म्हणतो एक तर तुम्ही काय करा, तो कोड कमिट करायला तो सांगतो, आयदर त्याला हे करून टाका म्हणतो, रिस्टोअर करा. म्हणजे कमिट मधला काढू, ह्याच्यातला या स्टेजिंग मधला काढून टाका. मग आपण काय केलं? कमिट केलं. कमिट केल्यानंतर स्टेजिंग मध्ये काही नाहीये, वर्किंग एरियामध्येही काही नाहीये. आता तो गेलेला आहे आपल्या लोकल रिपॉझिटरी मध्ये. म्हणजे जो कोड आहे तो आता आपल्या लोकल रिपॉझिटरी मध्ये आहे. म्हणजे आपल्या रिमोटवर, म्हणजे सॉरी, आपल्या जी मशीन आपण युज करतो त्या रिपॉझिटरी मध्ये. तिथून आपल्याला तो कोड कुठं पुश करायचा आपल्याला? म्हणजे गिटहबवर. गिटहबवरची जी रिपॉझिटरी आहे तिला काय म्हणतो आपण? वी कॅन कॉल इट एज रिमोट रिपॉझिटरी. Remote. हा, मग रिमोट रिपॉझिटरीसाठी आपण कमांड काय यूज केली? गिट पुश. गिट पुश कमांडनं काय व्हायला लागलाय? कोड लोकल वरनं रिमोटवर जातोय, रिमोट रिपॉझिटरीवर जातोय. तर ते आपण हा वर्क फ्लो बघितला. पण आता हे आपण जे काही केलं ते सगळं मेन ब्रांच, मास्टर ब्रांचवर केलं. कुठल्या ब्रांचवर केलं आपण हे सगळ्या ज्या काही ऍक्टिव्हिटी केल्या त्या? विच ब्रांच वी आर युजिंग? Master. मास्टर ब्रांच किंवा मेन ब्रांच. तर रिअल टाइम मध्ये आपण मेन ब्रांच किंवा मास्टर ब्रांच यूज करत नाहीत. ओके, सो वी आर गोइंग टू बी यूज, म्हणजे आपण ज्यावेळेस आता इंडिव्हिज्युअली आपण सगळेजण काम करायला लागलो गिटहबवर, हा, सो प्रत्येकाला जे डिफरंट डिफरंट आपल्याला टास्क दिलेली आहे, तर त्या डिफरंट डिफरंट टास्क ज्या काही दिलेल्या असतात त्यानुसार आपण काय करतो? ज्या टास्क दिलेली त्यानुसार आपण त्या ब्रांचला नेमिंग कन्व्हेन्शन यूज करतो. तर सपोज आता मला काय करायचंय, आय वॉन्ट टू टेस्ट, लाईक सपोज एक फीचर टेस्ट करायचं मला, जसं की काल आपण डिस्कस करत होतो ॲमेझॉनवर. सो मी इथे ॲमेझॉनवर गेलो आणि ॲमेझॉनवर सपोज मला हे लँग्वेज इथं जे आहे आपण इथं बघतो लँग्वेज, मला हे काय होतं इथं लँग्वेजचं ड्रॉप वर गेल्यानंतर लँग्वेज मला चेंज करायचंय. सो त्या रिलेटेड मला जर म्हणजे टास्क असेल त्या रिक्वायरमेंटच्या अगेन्स्ट मी स्क्रिप्ट डेव्हलप करतोय, तर मग त्या केसमध्ये मी काय करणार? तर आय एम गोइंग टू बी क्रिएट अ ब्रांच. मग त्या ठिकाणी ब्रांच क्रिएट करताना जस्ट आय एम गोइंग टू बी यूज
सपोज मला तिथे काय करायचं, आय वॉन्ट टू जस्ट टू क्रिएट पहिल्यांदा मला ब्रँच क्रिएट करायची. सो ब्रँच क्रिएट करण्यासाठी आपल्याला डिफरंट कमांड काय आहे, तर वी हॅव टू कमांड्स. एक आहे गिट चेकआउट -b आणि त्याच्या पुढे आपल्याला द्यायचे ब्रँच नेम. सो ही कमांड जी आहे गिट चेकआउट -b ब्रँच नेम, तर ही दोन काम करायला लागली कमांड. टू थिंग्स सायमल्टेनियसली दे आर गोइंग टू बी डू. दोन कामं एकदाच करायला लागली. तर काय करायला लागली, आता इथे ब्रँच नेम, मला ब्रँच नेम द्यायचंय. तर मी काय करायला लागलो, जस्ट आय एम गोइंग टू बी, हे त्याला काय म्हणू आपण, हे स्टार्टिंगला जो लिहिलेला आहे तो आहे सिंटॅक्स तुमच्या कमांडचा. आता ही मला कमांड यूज करायची, तर मी काय करायला लागलो, आय एम गोइंग टू बी यूज गिट चेकआउट -b. आणि जसं की ब्रँच नेम आपल्याला काय करायची, मला लँग्वेज अपडेट करायची किंवा लँग्वेज चेंज लँग्वेज. सो मी काय करायला लागलो, चेंज लँग्वेज, चेंज अंडरस्कोर लँग्वेज. आता काय होतं, आपण जे काही काम करत असतो ते पर्टिक्युलर रिक्वायरमेंटवर करत असतो. म्हणजे जसं की जिरामध्ये एखादी स्टोरी आहे, त्या जिराच्या त्या स्टोरीचा काही स्पेसिफिक नंबर असेल, तर तो नंबर सुद्धा आपण काय करतो, चेंज लँग्वेजच्या आधी आपण काय करायला लागलो, सपोज 2025 असं काहीतरी 35 समथिंग नंबर असेल, तर आपण तो जिराच्या स्टोरीचा नंबर प्लस ते फीचर काय आहे ते फीचर असं यूज करून म्हणजे नेमिंग कन्व्हेन्शन आपण तयार करतो, जेणेकरून की आपल्याला हे लिंक करता येईल की आपण कुठल्या ब्रँचवर काम करायला लागलो, कुठल्या फीचरसाठी आपण काम करायला लागलो, त्यानुसार आपण काय करायला लागलो, हे जस्ट वी आर गोइंग टू बी गिव्ह द. सो यांना काय व्हायला लागले, एक तर ब्रँच, नवीन ब्रँच क्रिएट व्हायला लागली. या कमांडनं काय होती, नवीन ब्रँच क्रिएट होती. आणि नवीन ब्रँच फक्त क्रिएटच होत नाही, तर त्या ब्रँचवर स्विच पण होते. काय होते, ओके. त्या ब्रँचवर स्विच पण होते. जर आपण बघितलं ब्रँच क्रिएट करायचं असेल आपल्याला, वी वॉन्ट टू क्रिएट अ ब्रँच. सो आपल्याला बघा इथं गिट काय सांगितलं, चेकआउटच्या नंतर -b लिहिलंय, तर ते स्पेस आहे का त्या दोन्हीच्या मध्ये? गिट चेकआउट -b परत स्पेस नेम ऑफ द ब्रँच. सो इथं काय व्हायला लागले, ब्रँच ओके. क्रिएट पण व्हायला लागली आणि त्या ब्रँचवर काय व्हायला लागलो, आपण स्विच पण होतोय. पण जर आपल्याला ह्या सेपरेट सेपरेट करायचं असेल, म्हणजे फक्त ब्रँच क्रिएट करायची आणि नंतर स्विच करायचे, मला लगेच स्विच नाही करायचं, तर ब्रँच क्रिएट करण्यासाठी काय होईल, गिट ब्रँच आणि ब्रँच नेम. गिट ब्रँच, ब्रँच नेम काय करणार आहे, ब्रँच क्रिएट करणार आहे. फक्त इफ आय वॉन्ट टू क्रिएट अ ब्रँच, सो काय यूज करायला लागलो मी, गिट ब्रँच आणि इथं काय स्पेसिफाय करायचं आपल्याला, ब्रँच नेम. सो यांना काय होणार आहे, ब्रँच नेम ना फक्त ब्रँच काय व्हायला लागली, ब्रँच क्रिएट होईल. आणि मग मला म्हणजे इथे फक्त काय व्हायला लागले, आय वॉन्ट टू क्रिएट अ ब्रँच बट आय डोंट वॉन्ट टू स्विच. आणि ज्यावेळेस इफ आय वॉन्ट टू स्विच टू दॅट न्यूली क्रिएटेड ब्रँच, मग त्याच्यासाठी मला काय करावं लागेल, परत गिट चेकआउट आणि जे काही आपण ब्रँचला नाव दिलेलं आहे, सो ब्रँच अंडरस्कोर नेम, त्या ब्रँच नेमनं आपण काय करायला लागलो आता, म्हणजे दोन कमांड आपल्याला यूज करावे लागतात. पण जर या दोन्हीचं काम म्हणजे मला नवीन ब्रँच क्रिएट करायची आणि इमिडिएटली त्याच्यावर स्विच करायचंय लगेच, तर ह्या दोन कमांड यूज करण्याच्या ऐवजी मी काय यूज करायला लागलो, कुठली कमांड यूज करायला लागलो आपण, गिट चेकआउट -b. आणि व्हॉट एव्हर जस्ट इथं ब्रँचिंग साठी आपण इथं बघू शकतो. सो गिट ब्रँच केलं की काय होईल, सगळे जेवढे काही ब्रँच आहेत, जर आपण इथं
गिटहबवर गेलोत आपण इथं गिटहबवर गेलो आणि मी एखादा ही रेपो ओपन केली ऑक्टोबर 2020 नावाची रेपो आहे. सो इथे आपल्याला हे ब्रँचेस जे दिसतात इथं, आता याच्यामध्ये एकच याच्यामध्ये किती ब्रँच आहेत? वी आर हॅव्हिंग ओनली सिंगल ब्रँच, राईट? किती ब्रँच आहेत? ओनली सिंगल ब्रँच. किंवा काल आपण एक प्रोजेक्ट क्रिएट केलेला, राईट? काल कुठला प्रोजेक्ट क्रिएट केलेला आपण? Amazon. अमेझॉन मध्ये जरी आता आपण गेलं तर ब्रँच किती आहे सध्या? एक एकच आहे. सपोज हा कोड मला आता सब कन्सिडर करा, हा कोड माझ्याकडे नाहीये, माझ्या लोकलवर नाहीये. हा कोड मला घ्यायचा आहे. या रेपोचा कोड मला माझ्या लोकलवर घ्यायचा आहे. तर मी काय करायला लागलो? जस्ट मला आता सपोज इथं डेस्कटॉपवर कुठल्या लोकेशनला डेस्कटॉपला मला हा कोड घ्यायचा आहे. तर इथे तुम्हाला कुठे दिसतंय का अमेझॉन नावाचं दिसतंय की फोल्डर? नो मी मला म्हणजे ती रेपो जी आहे कुठलीही रेपो जर मग आपल्याला क्लोन करायची असेल, ज्या कुठल्या लोकेशनला क्लोन करायची असेल त्या लोकेशनला आपण काय करू? आपण ओपन करू गिट बॅश. काय ओपन करायचं इथे आपल्याला? गिट बॅश. मी गिट बॅश कुठं ओपन केलं आता? डेस्कटॉपला आहे. कॅन वी सी? तुम्ही काय करायला लागलो? कुठली कमांड यूज करतोय? गिट क्लोन. आणि जो कोड मी तिथला ते कॉपी केलेला होता शिफ्ट इन्सर्ट न आलंय का इथं Amazon.git एक्सटेन्शन आहे URL चं .git असलेलं. एंटर मारलं तर क्लोन होईल का रिपॉझिटरी? फोल्डर आलं का Amazon नावाचं? कॅन वी सी? Amazon नावाचं Yes. फोल्डर आलं, राईट? सो सपोज आता इथे काय करायचंय मला? मी त्या फोल्डरवर जायचं, मला त्या रेपो मध्ये जायचंय. तर काय कमांड आपण CD म्हणजे चेंज डिरेक्टरी. आता कुठल्या रेपोवर जायचंय मला? Amazon वर. सो मी इथं CD Amazon केलं. ओके. सो जर आता आपण बघितलं, आपण कशामध्ये आहेत सध्या? कुठल्या रेपो मध्ये आहेत? मास्टर Amazon. आणि तिथं ब्रँच कुठली आहे? मास्टर. ब्रँच कुठली आहे? मास्टर. सो आता जर आपण इथं गिट ब्रँच कमांड यूज केली, कुठली? गिट ब्रँच. सो हे काय करणार आहे? लिस्ट ऑफ ब्रँचेस. आता या रिपॉझिटरी मध्ये किती ब्रँचेस आहेत? एकच ब्रँच आहे. कुठली? मास्टर. दुसरं काहीही नाहीये. एकच ब्रँच. कुठली? मास्टर नावाची ब्रँच आहे. ओके. सो मी आता सपोज काय करायला लागलो? आय वॉन्ट टू क्रिएट अ पर्टिक्युलर ब्रँच. मला एक नवीन ब्रँच क्रिएट करायची. मग मी काय करणार? गिट ब्रँच आणि ब्रँच नेम. ओके. सो जे काय सपोज मी इथे दिलं ब्रँचला नाव द्यायला लागलो मी न्यू ब्रँच वन असं नाव दिलं. ओके. सो आता ब्रँच क्रिएट झाली. आता काय झालेली? जर आपण इथे चेक केलं गिट ब्रँच न परत, हाऊ मेनी ब्रँच वी हॅव राईट नाव? हो 2 ब्रँच. आता मला त्या ब्रँचवर स्विच करायचंय. मला त्या ब्रँचवर काय करायचंय? स्विच करायचंय. सो मी काय करायला लागलो? गिट चेकआउट न्यू ब्रँच 1. स्विच झालं का? मास्टरवर होतो आता आधी. मास्टरवरून कुठल्या ब्रँचवर आलं? ब्रांच न्यू ब्रँचवर. म्हणजे आता बघा, ज्यावेळेस आपण रिअल टाइम मध्ये सुद्धा काम करत असतो तर मास्टर किंवा मेन ब्रँचच असते प्रोजेक्ट. तर त्याच्यावर आपण कधीच काम करत नाही. आपण जे म्हणतो की नाही गिट कसलं आहे? व्हर्जन कंट्रोल टूल आहे. व्हर्जन कंट्रोल म्हणजे दुसरं तिसरं काही नाहीये. ब्रँच रिलेटेड आहे हे सगळं. म्हणजे तुम्ही प्रत्येक जण आपल्या आपल्या ब्रँच मध्ये काम करणार आहे. मग ब्रँच मध्ये काम करणार आहेत म्हणजे काय करणार आहेत? तर जो काही लेटेस्ट कोड असेल, आता जो काही लेटेस्ट कोड होता Amazonचा, तो माझ्या मशीन मध्ये आहे. येस तुमच्या सगळ्यांच्या मशीन मध्ये सपोज तुम्ही पण क्लोन घेतलं तर सगळ्यांच्या मशीन मध्ये आहे, राईट? लेटेस्ट कोड.
मग आपण काय करायला लागलो, त्या लेटेस्ट कोडवर, त्या मेन ब्रँचवर, मास्टर ब्रँचवर काम न करता आपण आपल्याला जे काही काम दिलेलं आहे त्याच्यासाठी आपण काय करायला लागलो, एकतर नवीन ब्रँच क्रिएट करायला लागलो आणि त्याच्यामध्ये आपण काय करणार आहे, वी आर गोइंग टू बी डू द आवर वर्क. आपण डायरेक्टली मेन ब्रँचला, मास्टर ब्रँचला हात लावणार नाहीत, त्याच्यावर काम करणार नाहीत. आपण काम कशात करणार आहेत, नवीन ब्रँच क्रिएट केलेल्या. सो आता हे जसं आपण ब्रँच आधी काय केली, गिट ब्रँच नेम कमांडनं आपण ब्रँच क्रिएट केली आणि गिट चेकआउटनं काय केली, स्विच केली. आता सपोज मला काय करायचं, परत मी चेकआउट मास्टरवर जायचंय. सो मी काय करायला लागलो, गिट चेकआउट मास्टर. तर मी कुठे गेलो, परत माझी कुठली ब्रँच आहे, मास्टर. मास्टर. आता सपोज आणखी नवीन ब्रँच क्रिएट करायची, स्विच करायचं इमिडिएटली. काय करेल मी, कुठली कमांड यूज करेल, Git checkout -b. आणि आपल्याला जे काही ब्रँचला नाव द्यायचं, आता सपोज मला ब्रँचला नाव द्यायचं न्यू ब्रँच 2. काय नाव द्यायचं त्या नवीन ब्रँचला, न्यू ब्रँच अंडरस्कोर 2. काय झालं, ब्रँच पण क्रिएट झाली, मी त्या ब्रँचवर काय झालं, स्विच पण झालो. सो एकाच कमांड दोन्ही कामं झाली, ब्रँच पण क्रिएट झाली आणि त्या ब्रँचवर स्विच पण झालो. बघायचे आता ब्रँच किती आहे. सो मी काय करायला लागलो, गिट ब्रँच. किती किती ब्रँच आहेत सध्या, हाऊ मेनी ब्रँचेस आर देअर, 3. मास्टर ब्रँच आहे, न्यू ब्रँच आहे, न्यू ब्रँच 1. सो न्यू ब्रँच 1, न्यू ब्रँच 2, मास्टर. सो त्याच्यामध्ये तुम्ही ज्या ब्रँचवर आहेत सध्या त्याला काय करतं, ते ग्रीन कलर मध्ये हायलाइट करायला लागले, स्टार. आणि इथं पण तुम्हाला दिसतच तुम्ही कुठल्या ब्रँच मध्ये आहेत. सो त्या ब्रँच मध्ये तुम्ही काय करणार आहे, आता आपण जे काही काम करणार आहे त्या ब्रँच मध्ये करणार आहेत आणि त्यानंतर मग आपल्याला ही जी काही ब्रँच आहे ती ब्रँच नंतर मेन मध्ये मर्ज करायची असते. कशामध्ये, मेन ब्रँच मध्ये मर्ज करायची असते. आता सपोज एखादी ब्रँच आपल्याला काय करायची, मर्ज करायची, ते काय करायला लागलो आपण, कमांड गिट मर्ज. किंवा मला ब्रँच डिलीट करायची, तर गिट ब्रँच -d आणि त्या ब्रँचचं नाव, तर ती ब्रँच काय होऊन जाईल, डिलीट होऊन जाईल. ओके. सो आता आपण हे मर्ज डिलीट, आपण आता प्रोसेस आपल्याला काय करायचंय, सपोज आपण मी काही काम केलं, तर सपोज आता आपल्याला काम कसं, जसं की आता वी आर गोइंग टू बी डू सम वर्क. आपल्याला जसं की ऑटोमेशनचं काम सांगितलं, जसं की इथं जस्ट हिअर वी कॅन सांगितलं की लँग्वेज चेंज करायचं, हे फीचरवर तुम्हाला काम करायचं. सो त्याच्यासाठी काय करायला लागलो, जस्ट आय एम गोइंग टू बी यूज npx playwright CodeGen. आपल्याला स्क्रिप्ट काय, आता सपोज मी स्क्रिप्ट डेव्हलप करायला लागलो, सो जस्ट आपण स्ट्रेट फॉरवर्ड, मी काही तर पेज बीज काही हे करत नाही, डायरेक्टली आपल्याला त्या फीचरवर काम करायचंय. तर मी त्याच्यासाठी जस्ट आय एम गोइंग टू बी स्टार्ट द CodeGen हिअर. सो CodeGen स्टार्ट झाले, त्याच्यामध्ये इथं टाकतोय मी Amazon .in. सो आपण त्या वेबसाईटवर गेलो. सो जस्ट आय एम गोइंग टू बी क्लिक ऑन कंटिन्यू शॉपिंग. आपण इकडे जर बघितलं साईडला तुमचा काय व्हायला लागलाय, कोड काय होतोय, जनरेट होतोय, राईट. सो वी कॅन सी कोड. आपण कंटिन्यू शॉपिंग बटनवर क्लिक केलेलं होतं. आता मला जसे की काय करायचंय, कुठल्या फीचरवर काम करायचंय, ह्या लँग्वेजच्या फीचरवर काम करायचंय. सो हे इथं जे आहे, सो पहिल्यांदा मी काय करतो, मला असर्शन लावायचे. सो विजिबिलिटीसाठी मी काय केलं, असर्शन लावलं. ओके. सो इथं बघू शकतो आपण ही जी लिंक आहे ती विजिबल आहे की नाहीये, त्याच्यासाठी काय लावलंय आपण,
एक्सपेक्ट मध्ये असर्शन डिफाईन केलं. ठीक आहे. त्यानंतर आता काय करायचंय, जस्ट आय एम गोइंग टू बी चेंज. सपोज मी त्याच्यावर काय केलेलं आहे, मला चेंज करायचंय कशावर, इंग्लिशचं हिंदीमध्ये. ओके. सो आपण काय केलं, हिंदीमध्ये क्लिक झालं. हिंदीमध्ये हे झाल्यानंतर जस्ट आय वॉन्ट टू परत व्हॅलिडेट करायचंय, असर्शन लावायचंय. सो असर्ट विजिबिलिटी, असर्ट टेक्स्ट, टेक्स्ट म्हणतो मी. सो इथं हे टेक्स्ट असेल किंवा आपकी लिस्ट, आपका अकाउंट, हे जे आहे टेक्स्ट ते विजिबल आहे की नाहीये. मध्ये काय होतं, आता ज्यावेळेस टेक्स्ट असताना हे just आता इथं बघू शकतो, जे स्पॅन टॅग मध्ये जे येतं ना, तर ते दे आर गोइंग टू बी हे करतं. पण जर दुसऱ्या टॅग मध्ये आलं ना, तर हे टेक्स्ट दुसऱ्या लँग्वेज मधलं मोस्टली घेत नाही. सो आपण इथं बघितलं स्पॅन टॅग मध्ये होते म्हणून आलं आपल्याला नमस्ते साइन इन. सो मी त्याच्यावर काय केलं, क्लिक केलं. सो हे आपण इथं बघायला लागलो ते विजिबल आहे का नाही, हे जे काही टेक्स्ट आहे ते इथं, त्याच्यासाठी वी आर गोइंग टू बी एक्सपेक्ट. म्हणजे जर लँग्वेज चेंज झाली असेल तर हिंदीमध्ये ते डिस्प्ले होईल की नाही, आपल्याला काय झालं इथे एक विजिबिलिटी झाली. सो यावेळेला आपण काय केलं, जस्ट वी आर गोइंग टू बी क्रिएट वन टेस्ट. हे टेस्ट मी काय करायला लागलो, जस्ट आय एम गोइंग टू बी रेकॉर्ड स्टॉप करतो, हा कोड कॉपी करतो. जस्ट आय एम गोइंग टू कॉपी दॅट कोड. आणि टेस्ट मध्ये मी जस्ट आय एम गोइंग टू बी क्रिएट लँग्वेज पेज टेस्ट स्पेक डॉट जेएस, आणि याच्यामध्ये हा कोड आपण काय करून टाकला, टाकून दिला इथे, जस्ट वी आर गोइंग टू बी. आता हा जसं की आपण इथं काय केलं, हा कोड लिहिला. आता ह्या कोडचं मला पीआर रेज करायचं. पीआर म्हणजे पुल रिक्वेस्ट. या कोडचं काय रेज करायचंय मला, पीआर. पीआर म्हणजे काय, पुल रिक्वेस्ट. सो पीआर रेज करण्याच्या आधी आपण काय करतो, हा कोड पास झालाय की नाही ह्याचं आपल्याला प्रूफ पाहिजे. येस. हा कोड मी लोकलवर रन केलाय, त्याला म्हणतो आपण ड्राय रन. फर्स्ट टाइम ज्यावेळेस आपण स्क्रिप्ट डेव्हलप केली, आता ही स्क्रिप्ट डेव्हलप झाली, राईट. आता ही स्क्रिप्ट मला रन करायची म्हणजे फर्स्ट टाइम रन करायलो मी. ह्याच्या आधी रन केली का आपण, आता फक्त आपण कोड काय केला, डेव्हलप केला. आता मला हा कोड काय करायचा आहे, रन करायचा आहे. रन करायचं तर मग आपण कमांड काय यूज करायला लागलो तर रन करण्यासाठी, npx प्लेराइट टेस्ट. काय टेस्टचं नाव आहे, लँग्वेज पेज लँग्वेज पेज टेस्ट डॉट स्पेक डॉट जेएस. कारण आपण ही टेस्ट का रन करायला लागलो, मी आपल्याला डायरेक्ट रनरनं पण रन करता आले असते, पण आपल्याला रिपोर्टचं स्क्रीनशॉट पाहिजे. काय पाहिजे आपल्याला, जो रिपोर्ट आपला जनरेट होणार आहे त्या रिपोर्टचं पण स्क्रीनशॉट पाहिजे आपल्याला. सो त्याच्यामुळे मी काय करायला लागलो, ही कमांड लाईन वरनं कमांड टाईप करून आपण ही टेस्ट काय करायला लागलो, तर रन करायला लागलो. आता ही ज्यावेळेस स्क्रिप्ट आपली रन होईल त्यावेळेस आपल्याला रिपोर्ट जनरेट होणार आहे. येस. तर तिकडून केल्यानंतर बी रिपोर्ट फक्त जनरेट केल्यानंतर पण होईल ना. इथून रनर ना, येस येस होतं ते पण. मी काय ऑब्झर्व नाही केलं ते. सो आपण बघू शकतो तिथं आपला रिपोर्ट काय झालेला आहे, जनरेट झालेला आहे. सो जस्ट ठीक आहे. इथं म्हणजे डायरेक्टली हे कंटिन्यू शॉपिंग ज्यावेळेस आपण करायला लागलो त्यावेळेस आलेलं
नाहीये. जर आपण इथं ऑब्झर्व केलं याच्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू शॉपिंग बटनच नाही आलेलं, राईट? तर त्याच्यामुळं आपल्याला हे रिमूव्ह करावं लागेल. येस. स्क्रिप्ट मधून हे जे आहे कुठली लाईन, ही लाईन काय केली आपण कमेंट आउट केली. ठीक आहे. परत रन करतो मी स्क्रिप्ट. जे जे काही व्हॉट एव्हर म्हणजे जर आपल्याला मोस्टली काय असतं की ड्राय रन केल्यानंतर पासचा रिझल्ट आपल्याला ती स्क्रिप्ट पास झाली की नाही हे ज्यावेळेस दुसरा जो कोणी आपण आपल्या मॅनेजरला आपण हा PR असाइन करू म्हणजे पुल रिक्वेस्ट असाइन करू किंवा आपल्या कलिग असेल किंवा जो लीड असेल त्याला आपल्याला हे रिक्वेस्ट ही स्क्रिप्ट मी डेव्हलप केलेली आणि ही मला तुला असाइन करायची तर त्यांना ते हे असायला पाहिजे दिसायला पाहिजे. सो जस्ट मिनिट हा काय व्हायला लागलंय. ह्या लिंकवर आपल्याला फक्त आपण विजिबल केलेलं आहे क्लिक नाही केलेलं. सो हिंदीवर क्लिक करण्यासाठी आधी त्या लिंकवर काय करावं लागेल क्लिक. क्लिक करावं लागेल. ठीक आहे. सो जस्ट हिअर आता क्लिक केल्यानंतर आपल्याला हे हिंदी भेटेल आणि त्याच्यानंतर हिंदीवर आपण चेंज करायला लागलो. चेंज केल्यानंतर हे एक्सपेक्टेड आपल्याला नाऊ वी कॅन सी डिरेक्टली इथून एकदा ट्रिगर करू. आता इथे काय झालं टाइम आउट मुळे इथंच आपण जर बघितलं किती वेळ लागलेला आहे ऑलमोस्ट लोकेटर टाइम आउट मुळे आपली स्क्रिप्ट कशामुळे फेल झालेली डिफॉल्ट टाइम आउट किती आहे आपला 30 सेकंड्स. 30 सेकंड झालेला आहे त्याच्यामुळं परत रिरन करून आपण कारण माइट बी कधी 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 ते अमेझॉन लोड व्हायला वेळ घेत. तर ते टाइम आउट 30 सेकंड्स आहे कॉन्फिग फाईल मध्ये आपल्याला वाढवता येईल का काही म्हणजे वाढवता येत जे वाढव सगळ्यांसाठी युजफुल होईल तसं. हो हो हो. ओके. आता आता मात्र क्लिक नाहीये होता टाइम दाखवता इथं बट विजिबल झालं त्याच्यावर क्लिक झालं क्लिक झाल्यानंतर हिंदीवर क्लिक करायला पाहिजे राईट गेट बाय रोल.
तर दुसरा सिनेरिओ बघता येईल का? ते लँग्वेज मे बी कधी ट्रान्सलेशन. नाही, 1 मिनिट बघून यायला. एक वेळेस ट्राय करूया. ड्रॉप डाऊन वर क्लिक न करता आपण त्या लिंक वर क्लिक करायला लागलो. त्यानंतर ते पेज वर मल्टिपल आपल्याला सगळ्या लँग्वेजेस दिसत आहेत. सो त्यावेळेला आपण वी कॅन सी. आता इथपर्यंत आलेलं आहे. हे झालंय तुमचं. इथं आपण हा झाली आहे run आता. हा सो आपण इथं ऑलमोस्ट वी कॅन सी काय आता रिझल्ट काय आला बाबा. पास. राईट नाऊ वी कॅन सी दॅट आवर स्क्रिप्ट इज काय झालेली तुमची पास झालेली. आता हा जो आहे आपल्याला रिपोर्ट बघायचा आहे. सो जस्ट हिअर वी कॅन सी दॅट कुठलाही रिपोर्ट आपण मोनोकार्ड घेऊ शकतो, व्हॉट एव्हर जो कुठला रिपोर्ट आपल्याला पाहिजे तो रिपोर्ट आपण काय करू शकतो तिथं वी कॅन टेक. म्हणजे आपल्याला फक्त काय पाहिजे जो रिपोर्ट आपण म्हणजे जर तुम्ही डिफॉल्ट इंडेक्स डॉट एचटीएमएल यूज करत असाल किंवा मोनोकाट यूज करत असाल किंवा कुठला आपला अलिव्हर करत असाल तर आपल्याला याचा काय पाहिजे जी काही टेस्ट तुम्ही आता रन केलेली त्याचा स्क्रीनशॉट पाहिजे. कशाचा? ती टेस्ट काय झाली पास झाली. सो आपण बघू शकतो तिथं लँग्वेजचं इथं आपल्याला इथं बघू शकतो. जस्ट हिअर वी कॅन सी दॅट स्क्रिप्टचं नाव काय आहे लँग्वेज टेस्ट. त्याच्यामध्ये एक टेस्ट होती ती टेस्ट काय झालेली रिझल्ट काय आहे त्याचा पास आहे. राईट वी कॅन सी. सो या रिपोर्टचं मला काय पाहिजे फक्त एक स्क्रीनशॉट पाहिजे. सो मी काय करायला लागलो स्निपिंग मध्ये जातो इथं. स्निपिंग मध्ये चाललो आणि याचा स्क्रीनशॉट मला कशासाठी तर जे काय आपण पुल रिक्वेस्ट रेज करणार आहेत त्याच्यासाठी त्या PR ला हे करण्यासाठी मला याचा स्क्रीनशॉट पाहिजे. सो जस्ट आय एम गो हिअर मला पाहिजे फोटो. सो मी इथं फोटोवर क्लिक करायला लागलो न्यू वर क्लिक करतो आणि जेवढं पाहिजे तुम्हाला सो एवढं पाहिजे मला स्क्रीनशॉट. सो मी त्याचं स्क्रीनशॉट घ्यायला लागलो आणि हे सेव्ह करतो. जस्ट आय एम गोइंग टू बी सेव्ह. ज्यावेळेस मला यूज करायचं त्यावेळेस काय नावानं सो PR रिझल्ट असं नावानं मी सेव्ह केलं. आता ज्यावेळेस मला PR रेज करायचंय तर त्या PR रेज करताना मला हा स्क्रीनशॉट काय करायचा आहे पाहिजे. सो जसं की आपण काय केलं की ही स्क्रिप्ट आपण डेव्हलप केली. आता ही स्क्रिप्ट मला काय करायची PR मध्ये ऍड करायची. ओके. सो आता ऍक्च्युली हे प्रोजेक्ट डिफरंट लोकेशनला आहे. आपली रेपोजिटरी डिफरंट लोकेशनला आहे.
फक्त मी काय करतो, ही फाईल जी आहे कॉपी करतो. ही फाईल काय केली मी कॉपी केली आणि कुठल्या लोकेशनला ऍड करायला लागलो, आपला प्रोजेक्ट कुठे आहे, Amazon. अमेझॉन या डेस्कटॉपला. सो मी इथं काय करायला लागलो, याच्यामध्ये गेलो तर इथे ती फाईल नव्हती. ही फाईल मी काय केली इथं पेस्ट करायला लागलो. जस्ट आय एम गोइंग टू बी या लोकेशनला जाऊत आपण प्रोजेक्टच्या. आणि इथं आपण कुठली फाईल होती तुमची, लँग्वेज. सो ही फाईल काय केली आपण इथं कॉपी केली आणि अमेझॉनच्या डिरेक्टरीमध्ये काय केली, पेस्ट झाली. सो आता आपण कालची जी सेम प्रोसेस आहे ती प्रोसेस आपण बघायला लागलो. इथं तुम्ही काय केलेली, गिटहब वर जर गेला तर आता तुम्ही ब्रँच क्रिएट केली, त्याच्यासाठी स्क्रिप्ट डेव्हलप झाली तुमची. Yes. बरं, गिट स्टेटस चेक केलं, आली का स्क्रिप्ट डेव्हलप झालेली. आता ही स्क्रिप्ट काय करायची, गिटहब वर ऍड करायची, राईट. सो मग काय करायला लागलो, आता आता आपण कुठले आहेत, वर्किंग एरिया मधून लोकल रिपॉझिटरी मध्ये जाण्यासाठी काय काय करावं लागतं, Staging area. ऍडिंग म्हणजे स्टेजिंग एरियामध्ये काय करायचंय, ऍड गिट ऍड. Add. कुठली काय आहे तुमच्या फाईलचं नाव, लँग्वेज. सो ते फाईल ऍड केली इथं. जर आता परत चेक केलं स्टेटस, कुठं गेलात, स्टेजिंग मध्ये. आता कुठं आहेत, वर्किंग एरिया मधून गेलोत स्टेजिंग एरियामध्ये. आता काय करायचे, चेंजेस टू बी कमिटेड. मग काय करायला लागलो, गिट Commit. कमिट -m. मग काय कशासाठी, इथं लिहायला लागलो मी, डेव्हलप द स्क्रिप्ट फॉर कशासाठी, लँग्वेज ड्रॉप डाऊन टेस्ट, असं त्याला मेसेज द्यायला लागलो. स्क्रिप्ट डेव्हलप्ड फॉर लँग्वेज ड्रॉप डाऊन टेस्ट. आणि आता काय करायची, ही फाईल काय करायची, पुश करायची, राईट. सो मग काय करायला लागलो मी, गिट पुश. सो गिट पुश केल्यानंतर ही ब्रँच नाहीये आपल्याला, वरी ब्रँच आहे काही गिटहब वर, त्याला माहित नाहीये. म्हणून त्यानं काय सांगितलं, काय यूज करा, काल पण आपण बघितलं होतं सेटअप स्ट्रीम ओरिजिन. काल मास्टर होता, आता इथे काय न्यू ब्रँच आलं. काय आलं, ब्रँचचं नाव काय, न्यू ब्रँच. सो आपण सेम कॉपी करतो मी हे, सॉरी, तो अकाउंट माझ्याकडे मल्टिपल अकाउंट असल्यामुळं तो अकाउंट विचारतो. काल पण आपण बघितलं होतं. सो मी ते अकाउंट सिलेक्ट करायला लागलो आणि आय एम गोइंग टू बी क्लिक ऑन कंटिन्यू बटन. तर जर आपण आता बघितलं तर काय झालेली, ते ब्रँच, म्हणजे इथं जर आता आपण बघितलं प्रोसेस इकडं, आला का इथं ती आहे न्यू ब्रँच टू ऍड रिसेंटली पुशेस Yes. 3 सेकंड्स अगो. आता हा कोड आला गिटहब वर.
पण GitHub वर कोड आलाय, पण आपल्या मेन ब्रँच मध्ये, मास्टर ब्रँच मध्ये नाहीये. हा कोड कुठल्या ब्रँच मध्ये? ब्रँचच आली आपली आता, नवीन ब्रँच आली. सो कम्पेअर अँड पुल रिक्वेस्ट मध्ये मी गेलो इथं आणि क्रिएट करायला लागलो पुल रिक्वेस्ट. बघा कमिट मध्ये जो मेसेज दिलेला होता तो जसंच तसा आलाय का इथं ऍड टायटल मध्ये? येस. म्हणजे तो कशासाठी मेसेज देत होता आपण? ह्याच्यासाठीच की आपल्याला PR रेज करायचा असतो पुढे चलून. त्या मेसेज आपल्याला युज करायचा आहे कशामध्ये? PR म्हणजे पुल रिक्वेस्ट रेज करायची. सो मग इथं आपण PR आपण इथं काय करायला लागलो? रेज करायला लागलो आणि त्याला मला इथं काय करायचंय? मग इथं PR मध्ये मग आपण इथं काय करायला लागलो? इथं मग डिस्क्रिप्शन मध्ये मग मी इथे टाकायला लागलो की स्क्रिप्ट नेम काय आहे? काय नाव दिलं होतं आपण स्क्रिप्टला? लँग्वेज पेज टेस्ट. पेज टेस्ट डॉट स्पेक डॉट JS. हा त्याचा रिझल्ट काय आहे? बस. रिझल्ट आपण इथे देऊ पास. ओके. अटॅच काय करायचं? त्याला स्क्रीनशॉट अटॅच करायचंय. Yes. अटॅच फाईल मध्ये मी काय करायला लागलो? पिक्चर्स मध्ये आता आपण शॉर्ट मध्ये आपण काय नाव दिलं होतं त्याला? PR. PR. सर आहे आहे. होतं सर तिथं PR PR. रिझल्ट. सो आपण काय केलं इथं? स्क्रीनशॉट आले का? तो स्क्रीनशॉट अटॅच झालाय आणि आता इथं आपण काय करायचं? हे क्रिएट करायला लागलो. क्रिएट काय करतोय? क्रिएट बटनवर क्लिक केलं. क्रिएट. सो आपण इथं बघू शकतो. सो स्क्रिप्टचं नाव आलंय, रिझल्ट पास आलेला आहे, त्याचं प्रूफ आलेलं आहे त्या स्क्रीनशॉटचं. ओके. फाईल चेंज मध्ये तुम्हाला फाईल दिसते इथं जीच तुम्ही अटॅच केलेली स्क्रिप्ट आली. NVC स्क्रिप्ट आलेली. इथं कन्व्हर्सेशन मध्ये तुम्ही तो मेसेज हे पण दिलेलं आहे. स्क्रिप्ट कुठली आहे? रिझल्ट काय आहे? त्याचं स्क्रीनशॉट काय आहे? आता आपल्याला काय करायचंय? हा PR असाइन करायचा आहे रिव्ह्यूअरला. रिव्ह्यूअरला म्हणजे जो हा रिव्ह्यू करणार आहे त्याला. कारण आपण ही जी आपला कोड आहे मेन ब्रँच मध्ये, मास्टर ब्रँच मध्ये नाहीये. हा कोड कुठल्या ब्रँच मध्ये? आपल्या जी ब्रँच आपण क्रिएट केलेली आहे त्या ब्रँच मध्ये. त्या ब्रँच मधून हा कोड आपल्याला फायनल मेन ब्रँच मध्ये घ्यायचा आहे. सो त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? इथं रिव्ह्यूअर असाइन करावं लागतं. काय असाइन करावं लागतो इथं? रिव्ह्यूअर. सो ज्यावेळेस आपण रिव्ह्यूअर वर क्लिक करतो तर इथं लिस्ट येते. आपल्या जे प्रोजेक्ट मध्ये काम करणारे असतात किंवा ह्याच्यासाठी जे कोलॅबोरेटर असतात त्यांची लिस्ट येते. सो आता सध्या काही इथं कोलॅबोरेटर आहे का कोणी? इथं लिस्ट गेली का? नाहीये. मग मी काय करतो? सेटिंग मध्ये जाऊन आता जसं तुम्ही अकाउंट क्रिएट केलेले आहेत, राईट? अकाउंट क्रिएट केलेले आहेत गिटहबचे, राईट? जस्ट गिव्ह मी अ सेकंड. एकच मिनिट. तुम्हाला काय करायचं इथं? कोलॅबरेटर म्हणजे ह्या रेपोसाठी आपल्याला काय करायचंय की कोलॅबरेटर ऍड करायचे. सो जस्ट आय एम गोइंग टू बी इन्व्हाइटिंग यू. तो ऍड करतोय मी. सो
जे तुमचे नाव आहेत गिटहबचे ते नाव सांगताल, म्हणजे जे अकाउंट तुम्ही ज्या नावाने क्रिएट केलेले ते. येस. नितीन हायपन वालेकर आहे. नितीन हायफन वालेकर, बरोबर आहे. येस. ओके. सो मी काय करायला लागलो, या प्रोजेक्टसाठी काय केलं, अमेझॉनच्या ह्या प्रोजेक्टसाठी कोलॅबरेटर म्हणून ऍड केलेले. आणखी नेक्स्ट. सो आता इथे बघा, मी काय केलेलं, इन्व्हाइट केलेलं आहे. सो नितीनला मेल जाणार की तुला असं असं कोलॅबरेटर म्हणून इन्व्हाइट केलेलं आहे. त्यानं ऍक्सेप्ट केलं की ते इन्व्हाइट पेंडिंगचं काय येईल, ऍक्सेप्टेड स्टेटस काय होऊन जाईल, इथं जे पेंडिंग इन्व्हाइट दिसतंय त्याचं स्टेटस काय होऊन जाईल, ऍक्सेप्टेड. सपोज मला काढून टाकायचं असेल प्रोजेक्ट वरून, बघा आपण काय करतो, जसं आता आपण एखाद्या कंपनीसाठी काम करत असतो, तर त्या प्रोजेक्टवर आपल्याला ज्यावेळेस ते ऍड करतात म्हणजे काय करतात, तिथं ऑलरेडी त्यांची रेपो असते, त्या रेपोवर जातात, तिथे कोलॅबरेटर मध्ये जातात. आपला जो मेल आयडी ज्या नावाने क्रिएट झालेला असतो त्या तो मेल आयडी न किंवा जे गिटअपचं आपण अकाउंट क्रिएट करतो त्या नावानं ते काय करतात, आपल्याला इथं ऍड करतात. सो आता इथे काय झालंय ना, आपण ज्यावेळेस लेफ्ट करतो ऑर्गनायझेशन इथून रिमूव्ह करून टाकतात, कारण नंतर आपल्याला ऑर्गनायझेशन लेफ्ट केल्यानंतर ऍक्सेस पाहिजे का त्याचा, त्या रेपोचा. सो दे आर गोइंग टू बी रिमूव्हिंग. सो सेम वे ना, बाकीच्यांनी अकाउंट काढलीत का नाही. हॅलो आकाश, अश्विनी, कृष्णा. येस सर. काय काय नाव आहे मग. सर AK11091991. एक ए के कॅपिटल दोन्ही. AK 11/09/1991. नाही, कुठे येईल, तेच दाखवत आहे मला. स्क्रीन शेअर करशील. हम्म. बरोबर, स्क्रीन शेअर. दिसत आहे का सर? एक मिनिट, ते नसतं, एक मिनिट. इथं AK11091991, इकडं जे लेफ्ट साइडला इकडे एक आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक कर, इकडं एकदम. हा तिथं नाही, सॉरी, राईट साइडला, इकडल्या साइडला, लास्टचा जो आयकॉन आहे राईट साइडचा. हे कॉपी कर बरं, चार्ट मध्ये टाकून. आपले मीटिंगच्या चॅट मध्ये दे टाकू. 110. तर ते इन्व्हाइट आलेले आपल्या डॅशबोर्ड पेज वरती दिसत नाहीये का, मेल वरती. तुला तुला मेल वरती येणार डायरेक्टली. मेल आलाय पण मी माझं गिटहबचं ओपन केलंय त्याच्यावरती नाही दिसणार का? गिटहबचं का, हा तिथं हा, पण आता यायला तू पाहिजे, तिथं तेच पण तेच यायला. बोललोय. मला दिसत नाहीये. केलं सर शेअर चॅट मध्ये. ठीक आहे. तुला पण इन्व्हाइट पाठवलंय. ओके. ओके. आणखी कृष्णा, तर मी नाही क्रिएट केलं, आज करतोय मी. युजर 123 कोण आहे. आशिष.
तर बघा मी आशिषला, नितीनला, आकाशला तिघांना पण मी इन्व्हाइट पाठवलेले आहेत. ओके. सो आता इन्व्हाइट पाठवले ज्यावेळेस तुम्ही ऍक्सेप्ट करतात समवन इज गोइंग टू शेअर अँड ऍक्सेप्ट द इन्व्हाइट. सो आपल्याला ते पण कळेल की कसा मेल येतो काय होतं. आकाश किंवा नितीन कॅन यू शेअर द स्क्रीन? येस सर, एक मिनिट हा. कारण की ते माझा ईमेलचा जो आहे शेअर करतो, तुम्ही गायडन्स करा सर. विजिबल आहे हो विजिबल होते. इथे. मी म्हणतो मला मेलवरतीच आलंय, पण माझं मेल लॉग इन नाही आहे इकडे. तर इथे मी कसं पाहू? एक मिनिट डॅशबोर्डला जा. ओके. सो आता तुला म्हणजे तू ऍक्सेप्ट केलंस का ते इन्व्हाइट? ऍक्सेप्ट नाही केलं. माझ्या मेलवरती आलंय, पण माझं मेल लॉग इन नाहीये. मी दुसऱ्या मेलवरती घेतलंय. एक सेकंड सर. ते इथे लॉग इनला मला ते काय म्हणतात त्याला, नाही ह्याच्यावर पण एक मिनिट इकडे डायरेक्ट त्याच्यावरती मेलला येतं. मेल वरून डायरेक्ट आपल्याला ऍक्सेप्ट बटन येतं ना तिथं. एक सर ऍक्सेप्ट नाही, व्ह्यू इन्व्हिटेशन असं येत आहे. हो ना, मग ती व्ह्यू हा, तेच. इन्व्हिटेशन व्ह्यू वर करून मग गेल्यानंतरच ऍक्सेप्ट करायचं. ऍक्सेप्ट करायचं. हा तर दुसऱ्या मेलवरून चालेल का? दुसऱ्या मेल वरनं कसं करता येईल आपल्याला? मी म्हणजे इथं तो मेल एक तू सेकंड. डायरेक्ट मी शेअर करू का माझ्याकडे हा ओपन हा, आहे. येस येस, मे बी ठीक ठीक. ते इथं लॉग इनला प्रॉब्लेम होते मला. ठीक आहे. व्ह्यू इन्व्हिटेशन वर क्लिक कर. हम्म. ऍक्सेप्ट इन्व्हिटेशन. ओके. सो आता काय झालेलं आहे, तुला मी कोलॅबरेटर म्हणून ऍड केलेलं आहे. सो तू सुद्धा काय करू शकतोस ह्या रेपोवर. म्हणजे तुला कोड पुश करायचा असेल तर पुश करू शकतोस. म्हणजे तुला काही म्हणजे कोडमध्ये काही चेंजेस करायचे असतील तर ती चेंजेस तू करू शकतोस. इन द सेन्स की म्हणजे तुला हे मी फ्रीडम दिला ह्या रेपोला. कोलॅबरेटर म्हणजे एखादं तुला स्क्रिप्ट डेव्हलप करायची तर स्क्रिप्ट पीआर रेज करू शकतोस. पण आता त्यानंतर आता जसं झालं इथं आपण बघितलं कोलॅबरेटर. आता स्टॉप करशील स्क्रीन शेअरिंग. तुम्ही स्क्रीन शेअर करायला लागलो बघा, मला सांगा विजिबल झाली की. येस. येस. जर आता आपण इथे बघितलं, आता जे इन्व्हाइट आपण सेंड केलेले होते. सो इन्व्हाइट सेंड केलेले होते. आता फक्त नितीनचा तर मेलचा इश्यू असल्यामुळे पेंडिंग आहे. बाकी दोघांनी काय केलंय? ऍक्सेप्ट केलेलं आहे. राईट. इन्व्हाइट काय केलेलं आहे? ऍक्सेप्ट केलेलं आहे. तिथे पेंडिंग वगैरे दिसत नाहीये. आता आपण इथे गेलो त्या रेपो मध्ये, आपल्या अमेझॉनच्या रेपो मध्ये, जिथे आपण पीआर ची प्रोसेस करतोय सध्या. काय करतोय? एक पीआर रेज करायला लागलोत आपण. जसं इथे पुल रिक्वेस्ट मध्ये जे पीआर जो रेज करतोय ते आपण पुल रिक्वेस्ट, ही पुल रिक्वेस्ट आणखी आपण कशी आहे तर पूर्ण ह्याला रिव्ह्यूवर वगैरे कोणी असाइन केलेलं नाहीये. फक्त काय केलेलं आहे आपण, वी आर हॅव्हिंग दिस ऑप्शन्स, काय की स्क्रिप्ट कुठली आहे, रिझल्ट काय आहे. आता मला रिव्ह्यूवर असाइन करायचं याला. सो बघा आता रिव्ह्यूवर मध्ये कोलॅबोरेटर ऍड केल्यानंतर लिस्ट आली त्यांची. येस. तो आता सपोज मला काय करायचंय, आशिषला किंवा आकाशला या दोघांना पण मला रिव्ह्यूअर म्हणून असाइन करायचंय. सो काय केलं, दोघांना पण रिव्ह्यूअर म्हणून असाइन केलंय आपण. तो त्यांना आता लगेच रिव्ह्यू रिक्वेस्ट गेलेली असते. त्यांना आणखी एक मेल जातो. कुठला? हा जो कोड आहे, हा कोड काय करायचंय तुम्हाला, रिव्ह्यूअर म्हणून ऍड केलेला आहे आणि याची रिक्वेस्ट. मग आपण इथं काय केले, रिव्ह्यूअर इथं असाइन केले. परत आपल्याला इथं लेबल्स काय ऍड करायचे असतील आपण लेबल ऍड करू शकतो. प्रोजेक्टचं नाव ऍड करायचं असेल प्रोजेक्टचं नाव ऍड करू शकतो. सो हे पण आपण इथं ऍड करू शकतो. आता मी डिरेक्टली ही रेपो मीच क्रिएट केलेली आहे, त्याच्यामुळे मला डिरेक्टली इथं ऑप्शन काय आलं,
मर्जचं ऑप्शन आलं. पण तुमच्या केसमध्ये तसं नाही होणार. तुम्ही ज्यावेळेस PR रेज करताल त्यावेळेस तुम्हाला ते ऑप्शन येणार नाही डायरेक्टली मर्ज. तुम्हाला ऑप्शन काय येईल इथं, ऍटलिस्ट एका रिव्ह्यूवरनं तुमचा PR रिव्ह्यू केल्याशिवाय तुमचा कोड तुम्हाला काय करता येईल, मर्ज करता येईल का? नो. नो. सो ऍटलिस्ट एकानं तरी काय करावं लागेल. आता सपोज आता जसं की हा स्क्रिप्ट मी डेव्हलप केली, ही फाईल आहे. सो परत मी स्टॉप करतोय, परत आकाश स्क्रीन शेअर करशील. सो तुला एक लगेच आता मेल मध्ये यू कॅन सी वन मोर इन्व्हाइट. सो तुला असा आलंय मेल का? आला. हा राईट. सो तुला काय मेल आलेला आहे, ही जी आपण PR मध्ये जो मेसेज दिला होता, डेव्हलप द स्क्रिप्ट फॉर लँग्वेज ड्रॉपडाऊन टेस्ट, आणि ही पुल रिक्वेस्ट 1 PR#1 म्हणजे काय, पुल रिक्वेस्ट 1. सो ही तुला काय केलेली, असाइन केलेली, तुला पण मेसेज गेला आणि आशिषला पण गेलेला आहे. सो दोघांना पण आपण असाइन केलेलं आहे. सो जी #1 आहे त्याच्यावर क्लिक करायचं, #1 वर, त्या लिंकला. जो आता आपण चाललो त्या PR वर. सो इथं तुला काय सांगितलेलं आहे की रवी नांगरे रिक्वेस्टेड, म्हणजे रवी नांगरे युजरनं तुला रिक्वेस्ट केलेले की ही जी पुल रिक्वेस्ट आहे ती तुला रिव्ह्यू करायची. सो वरती ऑप्शन आहे बघ, ऍड युअर रिव्ह्यू नावाचं बटन दिसतंय ग्रीन कलर मध्ये. सो त्याच्यावर क्लिक करायचं. सो तुला आता कोड दिसतोय. राईट. ओके. सो त्यानंतर कमिट मध्ये कमिट मेसेज दिसतोय. त्या टॅबवर कमिट टॅब, कन्व्हर्सेशन टॅब. येस. कमिट टॅब वर जाऊन बघू शकतोस तू कमिट मेसेज काय आहे. सो इथं त्याच्यावर क्लिक कर, क्लिक कर. सो इथे तुला हिअर यू कॅन सी दॅट कमिट मेसेज. परत ही तुला स्क्रिप्ट दिसायला लागली. कन्व्हर्सेशन मध्ये जाऊन तू हे पण बघू शकतोस, कन्व्हर्सेशन वर जा. इकडे इकडे बाजूला त्या टॅबच्या कमिटच्या बाजूचा टॅब पहिला. सो तिथे तुला स्क्रीनशॉट वगैरे दिसेल. ओके. सो आता म्हणजे हे तुला काय, जस्ट हिअर यू कॅन सी दॅट, आता तुला जो काही कोड आहे सपोज, आता तू त्या फाईल चेंजेस मध्ये जा, लास्टचा टॅब फाईल चेंजेस. आता सपोज तुला काय करायचंय, तुझा रिव्ह्यू कमेंट ऍड करायचा आहे. सो बाजूला तुला रिव्ह्यू चेंजेस नावाचं ड्रॉपडाऊन दिसतंय. येस. ओके. सो त्याच्यावर क्लिक करशील. ओके. सो तुला PR इथं ऑप्शन काय आहेत, PR अप्रूव्ह पण करणं, अप्रूव्ह रिक्वेस्ट चेंजेस कमेंट. किंवा तुला जर आहे रिक्वेस्ट चेंजेस म्हणजे नाही काही, आता जसं की लाईन नंबर 5 आहे ती अनवॉन्टेड लाईन आहे, राईट. येस. कमेंट केलेलं आहे तिथं. सो तू काय करू शकतोस, रिक्वेस्ट चेंजेस वर क्लिक करणार तिथे खाली आणि वरी कमेंट टाकणार, काय, रिमूव्ह लाईन नंबर 5. आय कॅन सी, किंवा दिस इज अनवॉन्टेड बिकॉज कमेंटेड, दिस इज अनवॉन्टेड. ओके. राईट. सबमिट करणार. म्हणजे तू अप्रूव्ह नाही केलेला आहेस, तू PR अप्रूव्ह राईट. केलास मी का. रिक्वेस्ट केली चेंजेसची. म्हणजे रिक्वेस्ट केली कोणाला, की ह्या युजरला रवी नांगरेला, ही युजर्स ही जी कमेंट आहे तो कमेंट तुम्ही हे करा, ते चेंजेस करा. आणि परत मग मग अगेन आता स्टॉप करशील. आय एम गोइंग टू बी शेअर तर वन्स अगेन. इन दिस केस हा. दोघांना रिक्वेस्ट गेलेली आहे, बरोबर. आकाशने ऍक्सेप्ट केली आहे आणि त्याने रिजेक्ट केली आहे. त्यावेळेस दुसरा युजर होता आशिष, तर ते ऍक्शन घेईल का काही तिथे, करू नाही, शकतो काय का? होतं माहितीये का, हे तुमच्यामध्ये आपण काय करतो मोस्टली, सपोज 2-3 जण असतील रिपोर्टही, तर त्या केसमध्ये, आणि ओके. हे कुठलाही जो मॅनेजर असतो किंवा रिव्ह्यूअर असतो तो तुम्हाला कनेक्ट केल्याशिवाय तो मर्ज करत नाही. ओके. कारण की आता कसं झालं, आकाशने रिजेक्ट केलंय सपोज आणि आशिष येऊन तो अप्रूव्ह करतो, म्हणजे PR अप्रूव्ह होईल असं हो, पण. PR अप्रूव्ह करणार, तो मर्ज नाही करणार, ओके. फक्त अप्रूव्ह करणार. सो आता जर मी इथे जाऊन बघितलं पुल रिक्वेस्ट वर, ओके, माझी स्क्रीन विजिबल आहे. येस. येस. तो आता मी या PR वर जाऊन जर बघितलं इथं, तर इथं मला जस्ट हिअर आय कॅन सी दॅट काय सांगितलेलं आहे आकाशनं, रिक्वेस्ट चेंज. ही ही जी लाईन आहे ही लाईन काय करायला सांगितलेली, रिमूव्ह करायला.
राहायला सांगितलेली. मग मी काय करायला लागलो, जस्ट फाईल चेंजेस मध्ये चाललो. त्या फाईल मध्ये जातो. सो मला इथून पण काही तुम्हाला जर फाईल वगैरे एखादी चेंज करायची असेल, मॉडिफाय करायची असेल, तर तुम्ही इथून सुद्धा ही फाईल काय करू शकतात, मॉडिफाय करू शकता. तिथं ऑप्शन आहे बघा, काय जसं ही मायनर चेंजेस आहेत. येस. ही चेंज कसं आहे, मायनर आहे, म्हणजे मला काही फार कोडमध्ये काही डोकं लावायचं नाही. डायरेक्ट काय करायचंय, एडिट फाईल मध्ये चाललो मी. एडिट फाईल मध्ये जातो. फाईल एडिट मध्ये ओपन झाली. ही येस. लाईन काय केली मी, रिमूव्ह केली. रिमूव्ह केल्यानंतर काय करतोय मी, चेंजेस Commit कमिट केले. करायचे, राईट. हम्म. मग कमिट केले मी. काय केलं इथं, कमिट चेंजेस बटनवर काय केलं, क्लिक केलं. सो सेम कमिट मेसेज काय करायला लागलो, ही फाईल काय करतोय मी, अपडेट करायला लागलो. सो कमिट डिरेक्टली टू कुठल्या ब्रँच मध्ये, जी ब्रँच आपण ओपन केलेली आहे, राईट, त्याच्यामध्ये डिरेक्टली आपण काय करायला लागलो, ते कमिट करायला लागलो. सो किंवा तुम्हाला नवीन ब्रँच क्रिएट करायची असेल तर तो करा म्हणतो, पण नाही, आपल्याला त्या ब्रँच मध्येच काय करायचे ते चेंजेस. सो म्हणजे झाली का, फाईल अपडेट झाली, येस. रिमूव्ह झाली. सो आता इथं कन्व्हर्सेशन मध्ये आपल्याला तो मेसेज आलेला आहे आकाशचा. येस. सो म्हणजे इथं परत मी काय करू शकतो, आता आय एम गोइंग टू बी, कुणाला, आकाशला काय मेसेज टाकायला लागलो, आय हॅव रिमूव्ड लाईन नंबर 5 which one is commented. ओके. सो हा मेसेज गेला आता कोणाला, आकाशला. सो परत आकाश स्क्रीन शेअर करशील. नाही तर ह्याच्यावर जाशील डिरेक्टली. पुष्ट वन कमिट आलं. त्या कमिट वर जा, अपडेटच्या त्या लाईन. राईट. सो तुला आता पुल रिक्वेस्ट वर जाशील, पुल रिक्वेस्ट वन वरती हम्म. राईट. त्याच्यावर क्लिक कर. कर क्लिक. ओके. सो आता जर तू फाईल मध्ये जर गेलास, बघितलंस, फाईल चेंजेस मध्ये गेलास, लाईन गेली. रिमूव्ह झालेली, रिव्ह्यू चेंजेस वर जाणार आहे तू. आता काय करणार, अप्रूव्ह करणार अप्रूव्ह. आणि सबमिट रिव्ह्यू करणार. सो काय झालं, पीआर काय झाला माझा, अप्रूव्ह. अप्रूव्ह. म्हणजे ज्याला आपण कुणी आपला लीड असेल, कलिग असेल, मॅनेजर असेल, त्यानं पीआर काय केलाय, अप्रूव्ह केलाय. सो त्याला ऑप्शन पण आहे, तो मर्ज पण करू शकतो इथून. सो मर्ज पुल रिक्वेस्ट वर क्लिक कर. नाही डिरेक्टली कन्फर्म मर्ज. सो पीआर काय झाले, मर्ज झाले. पीआर काय झाला, म्हणजे ही जी न्यू ब्रँच 2 होती त्याच्यामधला कोड कशात मर्ज झालाय, मास्टर मास्टर ब्रँच. मध्ये. आता ही ब्रँच मला सपोज अनवॉन्टेड आहे, याचं काही काम आहे काय ब्रँच, नाही. सो तुम्ही काय करू शकता, डिलीट ऑप्शन आहे तिथं, डिलीट. तर ते रिव्ह्यूअरला राहिलं ऑप्शन की ओनर ज्याने रिक्वेस्ट केली आहे त्याला, दोघांनाही ऑप्शन राहतात. रिव्ह्यूवर Okay. पण मर्ज करू शकतो, तुम्ही पण मर्ज करू शकता. नाही डिलीट ब्रांच ते म्हणताय. डिलीट ब्रँच दोघांना पण दिसणार ते पण. ओके. म्हणून मोस्टली रिव्ह्यूअरला असायला पाहिजे ऑप्शन, कारण युजरला नसायला पाहिजे परमिशन डिलीट ब्रँच. पण ते डिपेंड आहे, ओके. करता येतं, ते देता येतात राईट्स. ओके. आता सपोज आपल्याला रिस्टोर करायची असेल, परत पाहिजे असेल, तो ऑप्शन आहे रिस्टोर. किंवा
जो तो कोड आपण आधी हे मर्ज केलेला आहे तो नाही पाहिजे, तो बॅक घ्यायचा आहे आपल्याला कोड. तर रिव्हर्ट वरी कुठलं ऑप्शन आहे? रिव्हर्ट. रिव्हर्ट म्हणजे काय होतं, जे चेंजेस केलेले होते ते परत वापस घेता येतात. सो हे डिफरंट ऑप्शन्स आहेत आपल्याला. रिव्हर्टनं आपल्याला कोड वापस घेता येतो. आणि आता जर आपण बघितलं, तू जर गेलास आता वरती स्क्रोल अप कर. स्क्रोल अप. स्क्रोल अप आणखी थोडंसं. हां, Amazon वर क्लिक कर वरती. Amazon. आता ही पुल रिक्वेस्ट 0 झाली. तिथं आहे का पुल रिक्वेस्ट? झिरो. आता तू मास्टर ब्रांच मध्ये बघितलंस, तर कोड आला का तो? लँग्वेज पेज. तो हा कोड काय झाला? ही दिस इज द प्रोसेस वी आर गोइंग टू बी फॉलो. ही प्रोसेस आपण काय करतो? वी आर गोइंग टू बी फॉलो. म्हणजे डायरेक्ट आपण मेन ब्रांचवर काम करत नाही, तर आपण काम करतो कुठल्या नवीन ब्रांच क्रिएट करू. मग ब्रांच क्रिएट करण्यासाठी आपण 2 कमांड बघितल्या. git checkout -b ब्रांच नेम. ब्रांच पण क्रिएट होईल आणि त्याच्यावर स्विच पण होईल, किंवा git ब्रांच नेम आणि स्विच करण्यासाठी git checkout ब्रांच नेम. ब्रांच. हे दोन्ही ऑप्शन्स तुम्ही यूज करू शकता. त्यानंतर तुम्ही त्याच्यावर चाललात, त्याच्यावर काम करायला लागलात. ते काम केल्यानंतर ते काम काय करायचं तुम्हाला? रिव्ह्यूअरला असाइन करायचंय. तर त्या प्रोजेक्टसाठी तुमच्या रिव्ह्यूअर असायला पाहिजेत. म्हणून आपण आपण काय आता सध्या कुठल्या ऑर्गनायझेशन मध्ये नाही, इंडिव्हिज्युअली करायला लागलो. म्हणून आपण अकाउंट मी तुम्हाला काल क्रिएट करायला सांगितले होते. सो मग मी ते अकाउंट इथं काय केले? ऍड केले त्या प्रोजेक्टवर. प्रोजेक्टवर ऍड केल्यानंतर तुम्ही त्या कोलॅबरेटर म्हणजे त्या रिव्ह्यूअरच्या लिस्टमध्ये आलात. राईट. सो तुम्हाला मी काय केलं? रिव्ह्यूअर म्हणून मग मी तिथे असाइन केलं. मग तुम्हाला हे ऑप्शन आले, की ह्या युजरनं तुम्हाला ही पुल रिक्वेस्ट PR. सो ही प्रोसेस तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा विचारतात. ज्यावेळेस ऑटोमेशन मध्ये तुम्ही खरंच काम केलंय की नाही हे जर जाणून घ्यायचं असेल इंटरव्ह्यूअरला, तो स्ट्रेट फॉरवर्ड ही प्रोसेस विचारतो. आणि जर तुम्ही काम केलेलं नसेल तर इथं तुम्हाला सांगताच येत नाही. बरोबर. येस. चालेल. ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस एक्सप्लेन करता येते का? मग ही प्रोसेस फार इम्पॉर्टंट आहे. ह्याच्यावरून आपल्याला प्रत्येक म्हणजे जो इंटरव्ह्यूवर जर चालक असेल त्यानं जर ही प्रोसेस विचारली आणि ही प्रोसेस तुम्हाला सांगता आली, की तो 100% आयडेंटिफाय होतो की येस याला आहे, नॉलेज आहे, यानं काम केलेलं आहे. ब्रांच नेम कसं तुम्ही ब्रांच कशी क्रिएट करायला लागला, PR ची प्रोसेस, ते बाकी काय विचारत नाही. जस्ट दे आर गोइंग टू बी आस्क यू द क्वेश्चन, टेल मी द PR प्रोसेस इन युअर ऑर्गनायझेशन. क्लिअर? आणखी एक होतं आकाशने हं. ज्यावेळेस तिथे 2 ऑप्शन होते, एक अप्रूव्ह आणि रिक्वेस्ट चेंजेस. त्याच्यावरती हो. एक रेडिओ बटन होतं की कमेंट. ओके. तर हां, त्याचं हां. काय यूज होईल? फक्त कमेंट फक्त जाईल. कमेंट. ओके. युजरला जाईल ना फक्त? युजरला ओके. कमेंट. त्यावेळेस. आणि सर ही न्यू ब्रँच टू आपण इथून डिलीट केली आणि गिट बॅश वरून पण करता येते ना कमांड हो, रन करून. गिट बॅशनं आपण हां. गिट गिट डिलीट ब्रँच नेम. डिलीट -d आणि हां, ब्रँच. ब्रँच नेम बरोबर. तिथून पण ते डिलीट होतं. ओके. सो ही बघितली आपण गिटची प्रोसेस. ह्याच्यामध्ये आणखी आपण थोडंसं कॉन्फ्लिक्ट वगैरे कसे येतात, तर ते कॉन्फ्लिक्ट कसे रिझॉल्व्ह करायचे याचा एक उद्देशाला आपण बघू ओव्हरव्ह्यू. आणि मंडे ऑनवर्ड्स वी आर गोइंग टू स्टार्ट डिस्कसिंग द API टेस्टिंग. ओके, क्लिअर? येस सर. विल स्टॉप हिअर. येस. Have a great day. Bye. थँक्यू. बाय सर. Thank you.